एक महत्त्वाची बातमी मोठी आहे ती म्हणजे भिवंडी तालुक्यातल्या रानाळ इथल्या एका गोदामाला भीषण आग लागली। या गोदामामध्ये ठेवलेला प्लायवूड पूर्णपणे जळून खाक झालाय। आगीचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही। या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। भिवंडी जवळच्या रानाळ इथे एका गोदामाला लागलेली ही आग, हे गोदाम प्लायवूडचं होतं। भिवंडी जवळच्या रानाळ इथे एका प्लायवूडच्या गोदामाला लागलेली ही भीषण आग, संपूर्ण गोदाम हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय। काहीही उरलं नाही अशा पद्धतीची ही आग आहे आणि या आगीचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही, पण आगीमध्ये पूर्णपणे सगळंच भस्मसात झालंय। या गोदामातलं सामान, प्लायवूड ठेवलेलं हे गोदाम होतं आणि रानाळ गावामध्ये या प्लायवूडच्या गोदामाला लागलेली ही आग, अग्निशमन दलाकडनं सुरू असलेले प्रयत्न ही आग आटोक्यात आणण्यासाठी। रानाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये स्वागत कंपाऊंडला आग लागली आहे। आगीचे कारण अजून स्पष्ट झालं नसलं तरी या ठिकाणी आपण पाहू शकता जवळजवळ 5 ते 7 गोडाऊन हे आगीच्या भस्मस्थानी पडलेलं आहे। ती आगीचं रूप एवढं भयानक आहे की आजूबाजूच्या परिसरातील भाग याच्यामध्ये जणू खाक झालेला आहे आणि सुरक्षितेच्या दृष्टीने येथील लोकांना हलवण्याचा प्रयत्न सुरू आहेत। या ठिकाणी जवळजवळ ठाणे कल्याण असेल, भिवंडी असेल येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग नियंत्रण आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचे स्वरूप हे एवढं भयानक आहे की या परिसरामध्ये आग नियंत्रण येण्यासाठी अजून जास्तीत जास्त वेळ जाण्याची शक्यता आहे। नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी। आता महत्त्वाची बातमी ती म्हणजे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरनं दहशतवादाचा रंग हा हिरवाच असल्याचं सिद्ध झालंय, असं वक्तव्य केलंय मंत्री नितेश राणे यांनी। तर पहलगाम दहशतवाद्यांनी हिंदू महिलांच्या कपाळावरची टिकली सिंदूर बघूनच, धर्म विचारूनच गोळ्या झाडल्या। त्यामुळे हिंदूंनी सुद्धा व्यवहार करताना धर्म विचारूनच व्यवहार करायला हवा। मुस्लिमांनाही हनुमान चालीसा, गणेश आरती बोलायला लावलं पाहिजे आणि ज्यांना हनुमान चालीसा येते त्यांच्याशीच हिंदूंनी व्यवहार करावा, असं नितेश राणे म्हणाले। शिंदे साहेब आमचे गिरीश महाजन साहेब काश्मीरला तरी गेले होते, त्याच्या मालकासारखे लंडनला जाऊन बसले नाहीत। हे जिहादी आणि जे आतंकवादी आहेत, आतंकवादचा रंग हा हिरवाच आहे, हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे। आपण आतंकवादाला रंग नाही, भाईचारा आहे, गंगा जमुना तहजीब, हे जे आम्हाला लेक्चर देणारे लोक आता कुठल्या बेळात बसलेले आहेत हे आम्हीच शोधतोय। तर आमचे जे हिंदुत्वादी संघटना ते वारंवार बोलतायत की मग व्यवहार करत असताना तुम्ही तुमचा हिंदूंनी पण धर्म विचारला पाहिजे, त्यांनाही हनुमान चालीसा बोलायला लावली पाहिजे आणि ज्यांना आमची हनुमान चालीसा येते, ज्यांना आमची गणेश आरती येते, त्यांच्या बरोबर व्यवहार केला पाहिजे। मग तो पण विचार हिंदू समाजाने करायलाच पाहिजे। जो आमचा आहे त्याच्यावर आम्ही व्यवहार करणार, त्याच्याकडूनच आम्ही खरेदी करणार। त्यांनी कशी धर्म विचारून गोळी मारली। तर पहलगाम मधल्या हल्ल्यावरनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। पाहूयात ते काय म्हणाले। आपण किती बेसावध होतो याचाही ॲनालिसिस केलं पाहिजे। त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं हेही पाहिलं पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे। त्यासाठी त्या लोकांना हुडकणं, त्याच्या मागचा जो कॉन्स्पिरेटर आहे त्याला हुडकणं, हे काम केंद्र सरकारच्या गुप्तहेराने आणि बाकीच्यांनी केलं पाहिजे आणि त्यांना प्रायश्चित्त झालं पाहिजे। त्याशिवाय असे हल्ले थांबणार नाहीत। जो मास्टर माइंड आहे त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे, मग तो भले पाकिस्तानात असो किंवा कुठेही असो, मियाँ माता जागी त्याला त्याच्या देशात जाऊन नमवलं पाहिजे।